हिरव्या हिरव्या पानोपानी थेंब बिलोरी दवबिंदूंचे असेच आहे आरस पाणी रूप माणसाच्या जगण्याचे. कधी लाट तर कधी किनारा, कधी नावत कधी भोवरा, कधी सुखाची झुळक गुलाबी, कधी सुखाची झुळक गुलाबी. दुःखाचा कधी वादळ वारा, कधी प्रश्न तर कधी उत्तरे, खरे मुखोटे खोटे चेहरे. या जगण्याचे खेळ निराळे, कुणी अभागी कुणी सुदैवी. जीवन म्हणजे या रंगांची कथा सप्तरंगी, कथा सप्तरंगी, कथा सप्तरंगी. रामा रामा, अरे बापरे, अगदी रामा आघाडी झालाय रे बाबा माझा. ऑफिस मधली लोक आली तर काय म्हणतील म्हणतील, मोहन बर्वे, साक्षात मोहन बर्वे बायकोची सेवा करतोय. अरे बापरे, काय काय बॅगेमध्ये भरले मॉडर्न जमान्याची बाई बाबा. अशी प्रेम आमच्या वडिलांनी सुद्धा बघितली नव्हती. ऍड एजन्सी मध्ये आहे ना. काय राहिलं, अरे बापरे, बायकोची सेवा करायला पाहिजे. काय स्वागत संपलं नाही का अजून? तू तुझं आटप ग लवकर. काय करतोयस काय? काय नाही, ब्रेडला मस्का लावतोय. अरे टीव्हीवर बातम्या लाव, किती बॉम्ब फुटलेत बघायचंय. मानसी, तू तू कटकट कटकट करू नकोस ग. हा, मी देतोय ना तुला ठळक बातम्या. कामाचं बघ, कामाचं. चहा चहा उकळतोय गॅसवर. अरे बापरे, मानसी, तू तू मध्ये मध्ये नाक खूपच नकोस ग. तू तुझं आटप लवकर. उघड आपलं, चहा उकळतोय म्हणे. अरे तीर्थरूपांना कळलं ना तर काय म्हणतील माहितीये, शिंच्या तुला एवढा बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करून दिला आणि बायकोला स्वयंपाकामध्ये मदत करतोस. शिंच्याला वास कसला येतोय. अरे बापरे, ऑफिस मध्ये 20-20 माणसं हाताखाली काम करतात आणि इथे मी बायकोच्या हाताखाली काम करतोय. मला आज पण उशीर झाला. माझी बॅग, मोहन, माझी बॅग. हसायला काय झालं. हसू नकोस, हसू नकोस ना, हसू नकोस ना. अरे असं काय करतोस? लग्नाआधी तू म्हणाला होतास ना. लग्नाआधी सगळेजण बरंच काय काय म्हणतात, पण ते सगळं मनावर घ्यायचं नसतं. अरे लग्नाआधी तू म्हणाला होतास तू अशीच हसत राहा म्हणून. पण आता हसू नकोस. तू माझ्यावर हसतेस असं वाटतं मला. माझ्या याच चेहऱ्याने तुला वेड लावलं होतं. हे मात्र खरं आहे. वेळ लागला होता म्हणूनच लग्न केलं ना तुझ्याशी. तुझ्या गळ्यामध्ये हार घालताना थोडी जरी कल्पना असती ना की मला हा हा दिवस पाहावा लागेल तर काय लग्न केलं नसतंस. आता बोलून काय फायदा आहे. आवरून झालंय ना तुझं. हो हो हो, घे चहा घे. तू पण ये ना, चहा घे. बस इथे बस, चहा घे. मला डबे भरायचे. भरशील रे, घे चहा घे. हे सारखं तू पुचपुच काय करतेस. मी काय हे काय उंदीर. हे मोहन चहा घे, चहा. चिडतोस किती. कामाची विभागणी करायची आयडिया कोणाची होती, तुझी की माझी? तुझी होती. तुला एक सांगू, लग्न झालेल्या पहिल्या दिवसापासून सगळ्या चुका माझ्याच होत्या. वाह, छान. मला हे माहित होतं की तू छान असं म्हणणार. अरे बाबा, मी चहा छान झाला असं म्हणतेय. काय सांगतेस. खरंच तुझ्या हाताला चव आहे. हे बाई, हे तू बाहेर बोलू नकोस. हा का? मला अभिमान आहे त्याचा. मी चहा करतो याचा अभिमान वाटतो तुला. वाटू नये का? माझी वाट लागावी असं वाटत नसेल तर अभिमान वाटून देऊ नकोस. अरे पण मोहन. चुप. पीट 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 चालले आपली सगळ्यापासून. मी वाद घालत नाहीये, वाद तू घालतोयस. मी? हो. खरं तर काय खरं तर? ही आयडिया तुझी होती बंटीला बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवायची. शिकला असता इथे, फार तर मी नोकरी सोडली असती.
नोकरी सोडली असतीस आणि माझ्या डोक्याशी बुणबुण बुणबुण करत राहिली असती. स्त्रिया अबला नारी, स्त्रियांनाच कॉम्प्रोमाइज करावं लागतं, ऍडजस्टमेंट करावं लागतं. डोकं खाल्लं असतंच बये. करावं लागतंच कॉम्प्रोमाइज. म्हणूनच म्हटलं की बंटीला हॉस्टेलवर टाक, तू तुझी करिअर कर, मी किचन सांभाळतो. आणि आता माझी आई मस्का खा, ब्रेड मस्का. अरे बाप रे, तेच ते बोलतोयस तू. खबरदार उद्यापासून किचन मध्ये गेलास तर. उद्यापासून म्हणजे आज पण मीच किचन मध्ये मरायचं? अशी किती छळतोस तू मला, किती छळतोस. वैताग आलाय मला. असं वाटतं कुठेतरी निघूनच जावं. ए बस, दर 2 दिवसांनी हे वाक्य म्हणतेस ते म्हणून तुला मी रेल्वेचे वेळापत्रक आणून दिलं, पण जात काही नाही. वैताग आलाय मला. खरंच निघून जाईन मी कुठेतरी. रोज वाद. हा काय चाललंय? चहामध्ये साखर होती? होती ना. चहामध्ये साखर होती. बोलण्यात थोडासा गोडवा असता तर फार बरं झालं असतं. मी हेच वाक्य म्हणतोय तुला. हो का? हात पुढे करा. का? बॅग घ्या. हे घ्या. मस्का लावायची काही गरज नाहीये मोहन. पेन लावा. पेन नाहीये, हा चष्मा आहे. अब्रू काढू नका आणि निघा आता. आणि संध्याकाळी आल्यावर भांडू आपण. थांबा. परमेश्वरा, मी कंटाळले. येते मी. हा, कंटाळाला म्हणते, पण संध्याकाळी यायला काय? ओय ए बाई, मानसी डबा घेऊन जा. अगं खा ग थोडं, म्हणजे संध्याकाळी भांडायला जोर येईल. मोहन, आलास तू? अरे खूप दमलास वाटतं. खूप काम होतं का? उठ ना. उठ. घे पाणी, घे. अरे घे ना. मौनी बाबाचा संचार झालाय की काय? घुम्यासारखं काय बसलायस? शांत राहू दे ना जरा. का शांत बसलं? काय झालं? प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? अरे पण न सांगण्यासारखं काही घडलंय का? आता मी तुझ्यासारखी बसले असते ना तर प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतंस. पुरे. तू कपडे बदल, तयार हो. आपण आज बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. अजिबात नको. मी भात लावलाय, गरमागरम पिठलं करते. चालेल ना? न चालायला काय झालंय? न चिडता सांग की. काय करतोस? तुझ्या स्वभावात फार बदल होत चाललाय असं मला जाणवतंय. मलाही वाटतंय हल्ली. जाणवतंय ना? तुला काय म्हणायचंय? माझ्या स्वभावात बदल होतोय? मोहन, आपली नेमकी गल्लत कुठे होते माहितीये का? आपण सतत वाद घालत असतो. वाद तू घालतेस? वाद दोघांनी मिळून घालायची गोष्ट असते, कळलं ना? आणि आता आपण जे करतो ना त्याला वाद असं म्हणतात. बरं ठीक आहे, मीच गप्प राहतो. एकतर आधीच ऑफिसमध्ये बॉसनी पुन्हा भुणभुण लावली आहे का? जाऊ दे ना, सगळीकडे असंच असतं. अरे आता माझा बॉस. जाऊ दे, विषय नकोय. हे बघ मोहन, आपल्याला जगासाठी पैसा हवा की नाही? त्यासाठी नोकरी करायला हवी. म्हणून आपण आपल्या मुलाला हॉस्टेलवर ठेवलं आणि पैसे कमवण्यासाठी वणवण करायला लागलो. तुला काय म्हणायचंय? बंटीला दूर ठेवून मी काय आनंदात आहे का? अरे मोहन, बंटीच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी पैसा नको का? तू असं बोलायला लागलास की मला फार अपराधी वाटतं. बोललो म्हणून काय झालं? बोल. तुला फारच मजा येते मला रडवण्यामध्ये. बाई तू रडू नको. सांगतोय. रडू दे ना मला मोहन. असं काय करतोस? रडू नको ना. रागवतोस का? जरा थांब, फोन आलाय, नंतर रड. फोन नंतर घे, मला आधी रडू दे. रडू नको. तुम्हाला नाही हो. बोला तुम्ही. कोण आहात तुम्ही? अरुण कोण? काका. अरुण काका कोण? कोथरूडचे. ते गेले ना. बाई तू रडू नको का? तू कशाला रडतेस? तू थांब मध्ये. हो, ते मागच्याच वर्षी गेले. हात मिळव. माझा मित्र अरुण चित्रे, दिल्लीचा, इथे आला मुंबईत. बोल रे. कधी आलास तू? आता कुठून बोलतोयस? एअरपोर्ट वरती आहेस? मी असं करतो, मी माझी कार घेऊन तिथे तुला न्यायला येतो. टॅक्सी मध्ये आहेस तू? बर ठीक आहे, ये. वेलकम. या. बसा प्लीज. काय रे, तू एक फोन केला असतास तर मी माझी गाडी घेऊन रिसिव्ह करायला आलो नसतो? अरे म्हणून तर तुला कळवलं नाही. काय, आम्ही इथे येणार मजा करायला. उगीच तुमच्या कामात खोळंबा नको, व्यत्यय नको. आणि अशी अचानक यायची आयडिया माझी आहे बरं का.
उगाच ठरवून वगैरे आलं ना की भेटीतली गोडीच निघून जाते. येस यू आर राईट. हे खरं आहे, पण असं आम्ही घरी नसतो तर चुकामुक नसती का झाली? मी तुम्हाला शोधून काढलं असतं. तुम्ही पुण्याला जरी गेला असतात ना तरी तिथे आलो असतो आम्ही. काय आहे, तुम्हाला भेटायचंच असं ठरवूनच आम्ही निघालो होतो ना. हे अरुण किती जाड झालाय ना. कुठे काय बघ, कुठे काय? काय काय चाललंय काय? श्वास रोखून नाही धरायचा काय? आणि वरचं कुठे गेलं? काय वरती? वरचं नाही रे, हे चालायचं सुरू. पूर्वी तुला सांगतो काय मस्त कोंबडा काढायचा हो म्हणजे. ना. अरे बाबा, एक्झिक्युटिव्ह लुक यायला हे सगळं मेंटेन करावं लागतं असं. काय पण मी पूर्वीपेक्षा स्मार्ट दिसतो की नाही? पण उलट अरुण आत्ताच जास्ती भारदस्त आणि हँडसम दिसायला लागलाय. बघ, हिला आवडलं ना मग झालं. तर शेवटी काय, हिला मी मॅच व्हायला हवं. बघा कसं कौतुक करतात. नजर फिरवू नका, समोर बघा, समोर बघा. ए अस्मिता मात्र अगदी तशीच आहे. हा 4 वर्षापूर्वी पाहिली होती अगदी तशी आहेस. कम ऑन मानसी, दिस इज नॉट फेअर. 4 वर्षांपूर्वी दिसायची त्यापेक्षा जास्त सुंदर दिसते. अरे स्वतःला फिट ठेवायला काय काय करते, किती मेंटेन करते स्वतःला. आणि हा ड्रेस बघ, हा माझ्या पसंतीचा आहे. तिने घातलाय म्हणून तो शोभून दिसतोय. रंग पण माझ्या पसंतीचा आहे. अरुण, प्रत्येक रंग तिच्यावर कसा खुलून दिसतो. अरुण तू मात्र माझी जास्तीच तारीफ करतोस. हं? अगं मराठीत शब्द कमी पडतात म्हणून, नाही तर सतत तारीफ करत राहिलो असतो. तारीफ. बघितलं बघितलं. बघतोय, डुलकी लागलेली नाही मला. हा कशी बायकोची तारीफ करतायत. बायकोनी पण नवऱ्याची तशी तारीफ करायला लागते, कळलं ना? बघ बघ बघ, तिच्या नजरेत बघ, माझ्या नजरेत का तिच्या नजरेत बघ. बघते. कौतुक कसं ओसंडून वाहते. सगळं बघते मी, बघते. जगात उघड्या डोळ्यांनी दिसतं ते घरात डोळे फाडून पण दिसत नाही. ए चला ना, मी पानं घेते, आपण जेवण घेऊया. हा हे अरुण, चला तुम्ही फ्रेश व्हा, आपण जेवूया आणि मग गप्पा मारत बसूया. हा. पानं कसली घेतेस? चल आपण फर्स्ट क्लास बाहेर जेवायला जाऊया. अरे अरे असं काय करतोस? हल्ली मानसी तसं बरं करते जेवण. हो, टोमणा छान आहे. अगं मी ते काय? हे रे, हा, हे काय हे कौतुक करणं राहिलं बाजूला, टोमणा मारण्याचा चान्स काय सोडणार नाही. अरे मानसी चांगलाच स्वयंपाक करते. नाही, तुझ्या सुटलेल्या पोटावरून, वाढलेल्या आकारावरून जाणवतंय मलाही. चला रे, फर्स्ट क्लास बाहेर जाऊ, धमाल करू, एन्जॉय करूया. कम ऑन. अरे तसं नाही, तुम्ही दोघं अगदी प्रवास करून दमून आलात म्हणून मी म्हटलं. प्रवास कसला तो? दिल्ली ते मुंबई जेमतेम 2 तास सुद्धा लागत नाही फ्लाईटनी. मग काय, आम्ही पटकन चेंज करून घेतो, मग आपण निघूयात. ओके येस, चल चल उठ कम ऑन. उठ. थकायला झालं? अजिबात नाही. अरे तू बरोबर असताना, मोहन मानसी सारखी कंपनी असताना थकायला कसं होईल? तेही खरंच म्हणा. डोळ्यावर झापड आली म्हणून विचारतेस? ती सुखाची झापड असेल. खरंच मी खूप सुखात आहे. सुखाची ना एक वेगळीच नशा असते. ही नशा शरीरात भिनली ना की अगदी हलकं वाटू लागतं, माणूस तरंगायला लागतो. खूप सुखात आहे मी, खूप आनंदात आहे. कधी कधी असं वाटतं की माझ्याच सुखाला माझीच तर नजर लागणार नाही. हसायला काय झालं? स्वतःच्या नशिबावरच हसलो मी. खरंच तू खूप खूप गोड दिसतेस, खूप गोड दिसतेस. हे मी लग्नानंतर प्रत्येक दिवशी ऐकत आले. तरी परत परत सांगावं असं वाटतं. सतत तुझी तारीफ करावीशी वाटते. तारीफ करायची म्हणजे नेमकं काय करायचं? काय आरती करू तुझी? कौतुक कधी केलं नाही, आरती काय करणार आहेस? हे बघ, मला खोटं खोटं वागायला अजिबात जमत नाही. म्हणजे काय, अरुण अस्मिताशी काय खोटं खोटं वागतो का काय? असं कुठे म्हटलंय मी? तू म्हणून काय होणार आहे? हे बघ, अरुण आणि अस्मिता एकमेकांची मनापासून तारीफ करतात, बस. आपल्या माणसाने कौतुक करावं आपलं अशी अपेक्षा धरणं चुकीचं आहे का? कधी 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 2 चांगले शब्द बोलत नाहीस माझ्याबद्दल. मी साडीची नवी घोडी मोडते, कधीतरीच कधीतरीच. नवीन साडी नेसली तर तुला तिचा रंग गोदामाशीच्या पातळासारखा दिसतो. म्हटलं होतास की नाही तू? म्हटलं होतास ना. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, झोप आता. झोपलास की काय? अस्मिता आपण खूप धमाल केली नाही? ती तर आपण नेहमीच करतो. पण एक राहूनच गेलं.
काय तुझं गाणं. गाणं इथे नको रे, ते दोघं झोपले असते. ते जागे झाले तरी हरकत नाही, पण गाणं तर तू गायलाच पाहिजे. चोरी चोरी चुपके चुपके पलकों के पीछे से छुपके कह गई सारी बतियां, ये अखियां वो अखियां, ये अखियां वो अखियां. एक घे ना अरुण, बिस्किट का नाही घेतेस तू? हा अस्मिता घे. अस्मिता गातेस खूप गोड. हा ऐकलंस गाणं? हो, म्हणजे तसं काही स्पष्टपणे ऐकायला आलं नाही, पण जे काय ऐकलं ते फार गोड होतं. पण सुरेल गाते की नाही अस्मिता? अरे तू पण थांब का जरा. एक मला गाण्यातलं कळत नसेल, पण मानसीला इथे सुरेल वाटलं की नाही? हो हो, खूपच गोड होतं. आणि मोहन तू रे? काय घोरत पडला होता हा. हे लगेच सांगायची गरज आहे का? अरे पण काय खोटं सांगते का? हा, आणि तसंही बरं का अरुण, गाणं ऐकण्यासाठी रसिक असावं लागतं. बरोबर, मी दगड आहे. पुरे विषय तो नाहीये. तर आज आम्ही एक पार्टी देणार आहोत. पार्टी अगदी छोटीशीच आहे आणि ती घरातच साजरी करायची. खरं तर आपण हॉटेलमध्ये साजरी करू शकलो असतो. अरे लवकर सांग, किती ताणतोयस? हो का? तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ए काय तुम्ही आज सांगताय आम्हाला? एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या मनापासून शुभेच्छा. लगेच मराठीमध्ये बोललंच पाहिजे का? का? कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे शुभेच्छा, लगेच सांगायला पाहिजे का? ओ गॉड, हे बघ ना काय वाद घालतोय हा. ए बाबांनो, अरे भांडू नका. आज आपण घरीच पार्टी करायची. फर्स्ट क्लास केक आणायचा. नाही, पण माझी एक अट आहे, स्वयंपाक मीच करणार. वा, म्हणजे मग एकदमच घरगुती. रेडी? 1 2 and yeah. ये काय भजन काय करतो? ते अरे मस्तपैकी केक काप, तिला भरव. अरे हो, आमच्या की नाही. हात बघू. हा ला 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 ला. अरे त्याला जाऊ देत ना. हा. तू काय आणि तुझं काय? ला 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 ला. अरे घे, हे काउंट. अरे घे ग. वा 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 नको नको, मला नको. काय झालं का तुला? कुठं काय? मला नको. हे काय? ए हा बघ कसं करतोय. बस बस, मस्त, मजा आ गया. काय माणूस आहेस रे तू, सगळ्या मूडचा पचका करून टाकलास. अरे जरा आधी कळवलं असतंस तर आम्ही मस्तपैकी लोणावळ्याला हॉटेल नसतं बुक केलं. हा, नाहीतर काय, त्या निमित्ताने आम्ही कुठेतरी बाहेर तरी गेलो असतो. का कधी नेत नाही तुला फिरायला? चौपाटीवर जाऊन मला वाटतं 4 वर्ष झाली आहेत. काय असं ते चौपाटीवरती? काय नुसती चौपट झाली ती आता. ते बघायला तरी जायला पाहिजे ना, हो की नाही रे? नेव्हर माइंड, नेव्हर माइंड. आम्हाला तुमच्याबरोबर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती, ती आम्ही केली. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ए व्हेरी गुड काय, ते गिफ्ट देणारच की नाही? हसतोय बघ. उगाच फॉर्मॅलिटीज कशाला? ए असं काय बोलू नकोस. आणि तुम्ही आम्हाला वेळ तरी दिलात का? किती घाई झाली. चलते, चल. हे घ्या. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू थँक्यू. तुम्ही दोघं असेच सुखात राहा. तुमचं मॅरिड लाईफ असंच हसरं प्रसन्न राहू दे. हा, तसं अगदी निरखून बघितलं तर वाटेल. काय अरुण? हे अरुण, तुमच्या पुढच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला आम्ही दिल्लीला येणार. खरंच? हो खरंच येणार, पण आमची एक अट आहे बरं का. आम्हाला तुम्ही गुड न्यूज द्यायला पाहिजे. मानसी, आपण पानं घ्यायला सुरुवात करूया? हो अगदी तयार आहे स्वयंपाक. ताबडतोब पानवाडा, कारण 9 ते 12 आपण लगान बघणार आहोत. 12 नाही, 1. 4 तासांचा पिक्चर आहे. 2 तास तर म्हणे क्रिकेटच खेळतात असं ऐकलंय. हा असायला काय झालं लगेच? का? साधारण सगळे पिक्चर 9 ते 12 असतात, म्हणून म्हटलं मी 9 ते 12. चिडतो बघ. तू का चिडतोय? शांत राहा ना तू. नाही तर काय? अरुण तू शिकव बरं जरा, चिडायचं नसतं. हा, त्याच्याकडनं शिकायची काय गरज नाही आई गं, मला. वाद. चल, तो चल, चल. महत्वाचा नाहीये. हा.
काय आपले प्रत्येक गोष्टीत जाऊ दे रे. नाही तर काय. काय तू पण मित्रा मजा आली, खरंच मजा आली. कितीतरी वर्षांनी आपण असं निवांत भेटलो नाही. मलाही खूप मजा आली. गुड मॉर्निंग. हा? आज चक्क घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे दोघं नाही उठले अजून? नाही उठले, बेडरूमचा दरवाजा बंद आहे. पहाटे 4 वाजेपर्यंत जागलोय आपण. झोपू दे की झोपले तर. पेपर वालायला 1000 वेळा सांगितले वेळेवर यायचं ऑफिसच्या आधी. तो बघ. कर संपे. कोणाची? पेपर वाल्याची. मी अरुण बद्दल बोलतोय. अरे हो, असं काय? ये बघूया. अरे अरुण, काय रे सकाळ सकाळ उठून इथे येऊन का बसलायस? आणि काय बॅग बिग सगळे भरलेस ते? अरे तू मला हाक का नाही मारलीस? मी चहा करून दिला असता ना तुला. हा. हा? ए बोल ना काहीतरी. अस्मिता कुठे आहे? झोपली आहे का? झोपू दे. काल किती उशीर झाला ना. बरं का अरुण, आम्ही दोघं ऑफिसला दांडी मारणार होतो आज. आपण प्लॅन करूया काहीतरी. हा मस्त पैकी. चल चहा हे घे. आपण एक काम करूया, आपण सगळ्यांनी एकत्र चहा पिऊया. हा तू अस्मिताला उठव. ए तू उठव ना. ए काय नाही लगेच. ठीक आहे. अस्मिता, अस्मिता ती घरात नाहीये. आंघोळीला गेली आहे का? ए अस्मिता. सांगितलं ना ती घरात नाहीये. ए बाबा तू असं कोड्यामध्ये बोलू नकोस रे. ए अरुण, अरे असं गंभीर होऊ नको. काय झालं? ती गेली गेली कुठे? दिल्लीला. तिथून सिंगापूरला जाणार आहे. काय? ए सिंगापूर काय आणखीन? आम्ही म्हणजे आम्ही डिवोर्स घेतलाय. काय? अस्मिताला करिअर महत्वाचं होतं. मी माझ्या बिझनेसमध्ये खूप बिझी असायचो. आमची कधी भेट व्हायचीच नाही. त्यामुळे आमच्या पती पत्नीच्या नात्यामध्ये कधी गोडवा निर्माण झालाच नाही. आणि ज्या नात्यामध्ये गोडवा नसेल, प्रेम नसेल, ते नातं काय उपयोगाचं? उगीच अडगळ बनून सहकार्याबरोबर राहण्यापेक्षा त्याच्यापासून बाजूला झालेलं बरं. म्हणून मग आम्ही डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला. आणि खरं सांगू, त्यानंतर आम्ही एकमेकांचे मित्र झालो. पती पत्नी म्हणून आमच्यामध्ये खूप ताण होता. कमालीची अस्वस्थता होती. छोट्या छोट्या कारणांवरून आमच्यात भांडणं व्हायची, कारण कधी आमच्यात संवाद साधलाच गेला नाही. प्रत्येक गोष्टीत खटके उडायचे, वाद व्हायचा. नाही, वाद तुमच्यातही होतो, पण तुमच्या वादामध्ये एक लोभसपणा असतो, एक इनोसन्स असतो. आमच्या वादात होती फक्त ईर्ष्या, इगो प्रॉब्लेम्स, अहंकार. सतत अहंकार आमचा दुखावला जायचा. का कुणास ठाऊक. पण आज मित्र म्हणून आम्ही खूप सुखी आहोत. खरंच खुश आहोत. बरोबर 7 वर्ष झाली आता लग्नाला. 7 वर्षापूर्वी आम्ही एकत्र भेटलो, एकमेकांना भेटलो. 7 वर्षापूर्वी मला अजूनही आठवतंय. 11 जानेवारी. 11 जानेवारीला आम्ही एकमेकांना पाहिलं, भेटलो, विचारलं. वर्षभराने आमचं लग्न झालं 11 जानेवारीलाच. आणि 11 जानेवारीलाच आमचा डिवोर्स झाला. आता मॅरेज अॅनिव्हर्सरी म्हणून नाही, पण मैत्रीचा दिवस म्हणून आम्ही 11 जानेवारी साजरी करतो. खूप मजा करतो त्या दिवशी. 11 जानेवारीला भेटतो, धमाल करतो. 12 जानेवारीला निघून जातो आपापल्या वाटेने. जणू काही 2 समांतर रेषा, 2 समांतर प्रवासी आपल्या वाटेने जात आहेत. मोहन, हे तू मला दिलेलं प्रेझेंट मी तुला परत करतोय.
अरे यात जोडीदाराचा फोटो लावावा लागतो आणि माझ्याकडे तर जोडीदारच नाही. अरे असं काय बोलतोस तू? इट्स ओके, खरं तेच बोलतोय. एनिवे मी निघतो. प्लीज थांबवू नकोस प्लीज. हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा काढल्यावर मला रडताना तुला बघवणार नाही. येतो मी. पाहिलंस काय बोलून गेला ते? म्हणाला आपल्या प्रेमात आपली पण आहे. अगं बाई, मी हीच गोष्ट तुला इतकी वर्ष समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्या काही डोक्यात शिरत नाही. माझ्या डोक्यात शिरते, तुलाच पटत नाही. नवऱ्याने सांगितलेलं पटणार नाही तुला. माझ्या मित्रांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा तुला पटलं. ए काय वाटेल तसं बोलू नको. मला केव्हाच कळलेलं आहे. मी नेहमी तुला रोज सकाळी उठून तेच तर सांगत असते. काय उपयोग आहे त्याने आता एवढं सांगून जाऊन परत वाद सुरू केलास माझ्याशी? नको वाद घालू माझ्याशी. खरंच मला कंटाळा आलाय वादाचा. मलाही कंटाळा आलाय. अरे काय हे आपण जे करतो तो वादच आहे. हो, पण तो प्रेमळ आहे. हो, आणि प्रेमळ वादामध्ये अशी गोड टाळी द्यायची असते. हो, तुला साधी नाही खरी ही शपथ. तुला टाळी नाही देता येत. ए, मला टाळी देता येते बरं का. मला तू वाकडा तिकडे हात का टाकतोय? हे घे. मी इथे हात धरला तर तू इथे काय टाकतेस? हा. थोबाडीत मारशील एका दिवशी. नाहीतर मारते, काय? थांब. हा, आता मी आई शपथ तुला मारणार आहे. काय झालंय? चुकलं मला. काय चुकलंय? कधी प्रश्न कधी उत्तरे, खरे मुखोटे खोटे चेहरे, या जगण्याचे खेळ निराळे. कुणी अभागी कुणी सुदैवी, जीवन म्हणजे या रंगांची कथा.